नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीत गोठ्याला भीषण आग, 4 शेळ्यांचा होरपळून मृत्यू, लाखाचे नुकसान. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12मधील कृषी कॉलनी येथे एका शेळ्याच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत 4 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत पशुपालकाचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. कृषी कॉलनीतील रहिवासी शेख युनूस शेख खईम यांच्या घराशेजारील हा गोठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेजारील शेतातील एका मजुराने गव्हाचे पीक काढल्यानंतर उरलेला कचरा जाळण्यासाठी आग लावली होती. मात्र वाऱ्यामुळे ही आग भडकली, ती थेट गोठ्यापर्यंत पोहोचली. गोठ्यात एकूण 7 शेळ्या होत्या. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. दलाने वेळेवर आग आटोक्यात आणल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र आगीच्या झळामुळे शेजारील घराच्या खिडकीतील कपडेही जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच संतोष मामा गुजर, रामा गुजर आणि सामाजिक कार्यकर्ते शफीभाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गरीब पशुपालक शेख युनूस शेख खयूम यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज परभणीमध्ये आगीच्या 3 घटना घडल्या आहेत. पहिली घटना सुपर मार्केट रोडला, दुसरी घटना आपल्या उड्डाणपूलच्या त्या ठिकाणी, आणि तिसरी घटना जी आहे ती कृषी कॉलनीमध्ये, जी की अंदाजे 5:15 वाजता घडलेली आहे. सदर घटनेची माहिती आम्हाला महापौर साहेब यांची PA श्री चव्हाण साहेब यांनी दिली. जशीच माहिती मिळाली त्यावेळेस आमची गाडी कार्यालयातून टर्नआउट झाली आणि तात्काळ घटनास्थळ दाखल झाली. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस घटनास्थळावर हजर झालो त्यावेळेस समक्ष पाहिल्या असता प्रथम निदर्शन असे आलेले आहे की बाजूच्या शेतामध्ये कोणीतरी कचरा फेकून दिलेला होता आणि तो जळत आतमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी शेळ्यांचं शेड होतं त्या शेडाला आलेली आग आलेली होती आणि त्या आगीमुळे पूर्ण शेड जळून खाक झाले. त्याच्यामध्ये जवळपास 6 शेळ्या होत्या, त्यापैकी 3 शेळ्या मृत्यू झालेल्या आहेत आणि 3 शेळ्या जखमी झालेल्या आहेत. तर संबंधित मालकाचे बरेच काही नुकसान झालेले. बाजूला त्यांचं घर पण होतं, घराचे पण पडदे वगैरे जळालेले आहेत, वायरिंग वगैरे जळालेली आहे. पाठीमागच्या साईडला त्यांचा थोडासा चाऱ्यासाठी काही कडब्याची गंजी वगैरे होती, ती पण जळालेली आहे. एक अंदाजे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 60-70 हजार रुपये त्यांचे नुकसान त्यांनी आम्हाला असे सांगितलेले आहे. तर आम्ही आमचे जशी माहिती मिळाली तशी आमचे सर्व टीम वाहनचालक विनायत आली, फायरमॅन गौरव देशमुख, फायरमॅन सर्जेराव मुंडे, मी दीपक कानोडे, आम्ही सर्वजण हजर झालो आणि गाडीवर नियंत्रण आणलं आणि पुढील अनर्थ टाळला. घेऊन शिलगा के दिए थे, नाम बोले बोल। हाँ बोलो। मेरा नाम शेख युनूस शेख खयूम, यहाँ पे वार्ड नंबर इसमें रहता 12 में। बकरे हमारे अपने 3-4 घेऊन शिलगा के दिए थे उन्होंने। आज अपनी इधर आगे पूरी हो तो नुकसान हुए, घर में भी हाथ लगी थी, कपड़े जले, बकरे के समझो काज जली। अब वो 3 तो जगह पे चले गए, 2 भी समझो जाने में जमा है, उधर मुझसे वायरा जले, वो हमारे भाई का कान हो जला। दिखाओ एक बात सुन दो ना। हाँ, क्या है तब अब कितना नुकसान हुआ तुम्हारा? नुकसान तो लाख रुपए के ऊपर का है। और ये जो अभी जो आग लग गई जो खेत में तो उस वक्त सब जो हमारे जो उसमें जो शेळ्या वो थे उसमें कितने थे वो? शेड़ा 7 है पूरे। हाँ, 6 के नुकसान होगा समझो। 4 जगहों पे मर गए। 4 जगह पे मरे, 7 बकरे ना आप लोग। 3 जल गए। हाँ, हाँ। 3 समझो जगह पे चले गए और 2 समझो थोड़े बचा लिया। अभी अब मरते जीते वो मान लें आप लोग, अभी दोनों की भी समझो ये 6। ठीक है।